दर्शक आपण बघत आहोत की या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत। या ठिकाणी एक रिपब्लिकन पक्षाचे नेते या ठिकाणी आलेत। साहेब जय भीम। जय भीम जय भीम। आज आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण प्रत्येक वर्षाप्रमाणे येत आहात, तर आपण यावर्षी आपण जनतेला काय संदेश देणार आहात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर जनतेने संयमाचं आणि शांततेचं आम्ही 3 ते 4 दिवसापासून सतत ह्या ठिकाणी परिसरामध्ये याच्यामध्ये जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत। आमच्यासोबत समन्वय समितीचे अमित तांबे रोजगार आघाडीचे हे पण सतत आम्ही त्यांच्या सोबतीने आम्ही काम करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना सर्वांना शांततेचं आव्हान, शांततेत जाणं येणं, संयम बाळगण्याचं आम्ही आवाहन करतो। जय भीम। साहेब, आपण महापालिकेमध्ये कर्मचारी होतात, जे कामगारावरती जे कामगाराचे जे कायदे आहेत हे बदलले गेलेले आहेत, याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे का? कामगाराच्या कायद्यावर मी लाडपागे समितीबाबत मी पुणे महानगरपालिकेकडे ॲप्लिकेशन केलं। मुंबई महापालिकेमध्ये कार्यरत असताना मी सेवानिवृत्त होईपर्यंत मुंबई म्युन्सिपल मजदूर युनियनचा उपाध्यक्ष या नात्याने प्रत्येक आमच्या 24 वार्डमध्ये सतत कामगाराच्या प्रश्नासाठी PTK संबंधित 122 संबंधी जे आमच्या ज्या मागण्या आहेत कर्मचाऱ्याला गणवेश मिळतो का नाही, कर्मचाऱ्याला घाण भत्ता मिळतो का नाही, कर्मचाऱ्याचं आरोग्य तपासणी होते का नाही, यावरही आम्ही सहाय्यक आयुक्तांना हा प्रश्न विचारून जेरीस आणत होतो। आणि मी आता महापालिकेमधून सेवानिवृत्त झालेलो आहे। संपूर्ण आंबेडकरी चळवळीसाठी पूर्ण जीवन माझं मी या ठिकाणी आजच्या दिनी बाबासाहेबांना अभिवादन करून अर्पण करत आहे। आज या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत। रिपब्लिकन पक्षाचे काही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। जय भीम साहेब। जय भीम जय भीम। आपण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी येत आहेत, म्हणजे तुम्ही काय तरुणांना संदेश द्याल? तरुणांना माझा एकच संदेश आहे की 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या बाबासाहेबांच्या याला प्रतिमेला अभिवादन करताना चांगल्या मनाने, चांगल्या याने, योग्य उपयोगितेने इकडे यायला पाहिजे। वाईट भावनेतून किंवा सगळ्याजून आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्र घालून या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी इकडे यायला पाहिजे। धन्यवाद। आपल्यामध्ये आपण एक लॉर्ड बुद्धा TVवरती एक लाईव्ह प्रसारण बघत आहोत। या ठिकाणी रिपब्लिकन चळवळीचे मोठे नेते आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय महातेकर साहेब आपल्यामध्ये आहेत। सर, आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहात, तर आपण आंबेडकरी जनतेला न्यायाला काय संदेश देणार आहात? जनतेला संदेश द्यायचा काही प्रश्नच नाही आहे। आमचं कर्तव्य आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती ज्या लोकांच्या श्रद्धा आहेत त्या लोकांचं कर्तव्य आहे की या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करणे। आणि याचा आम्हाला अनुभव असा आहे की संपूर्ण राष्ट्रभरातून या ठिकाणी लोक येतात आणि रात्री अपरात्री येतात। जसे ज्यांच्याकडे गाडी घोडा आहे असे लोक येतात, तसे गोरगरीब लोकसुद्धा येतात आणि प्रचंड संख्येनं लोक येऊन इथं बाबासाहेबांच्या प्रती आपल्या निष्ठा व्यक्त करतात। ही अतिशय मोठी गोष्ट आहे। सर, अजून आहे सर, एक नुकतंच राज्यामध्ये सत्ता परिवर्तन नाही, सत्ता ही आलेली आहे, तर एक राजकीय प्रश्न विचारतोय, कारण या विषय विचारणं आम्हालाही कर्तव्य आहे, जनतेला जाणून घ्यायचं आहे। सर, आपण आंबेडकर चळवळीचं जी आंबेडकर चळवळ आहे, आपल्याला या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेही प्रभाव दिसत नाही, आपल्याला असं काय वाटतंय का? असं हे कोणी सांगितलं कुठेही प्रभाव दिसत नाही? या उलट आंबेडकरी चळवळ किंवा रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील पक्षानं संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपला पाठिंब्याची आणि मित्र पक्षांना देखील पाठिंब्याची जी भूमिका घेतली, त्याच्या परिणामस्वरूप हा फार मोठा विजय या लोकांच्या पदरामध्ये पडलेला आहे। निवडणुकीमध्ये आम्ही देखील काही जागा मागत होतो, काही मुंबईच्या बाहेरच्या देखील जागा मागत होतो, ते देऊ शकले नाहीत, पण आम्ही त्यासाठी काय त्यांची कोंडी केली नाही। आम्ही ते स्वीकारलं
आणि कार्यकर्त्यांना कामाला लावलं. नाराजीने का होईना पण कार्यकर्त्यांनी कामाची सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांच्या कामामुळं हे मोठं यश या पक्षाला मिळालेलं आहे. सर, रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये वाटा म्हणजे देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, तर याच्याविषयी आपल्याला काय सांगताय का आपण? सत्तेमध्ये वाटा मिळालाच पाहिजे आणि मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर, त्या सत्तेमध्ये आपण असाल अशीच लॉर्ड बुद्धा टीवी च्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतोय. जय भीम. दर्शकों, आप देख रहे हैं कि चैत्यभूमि में जो फिल्म एक्टर है गगनजी मलिक, जिन्होंने तथागत भगवान गौतम बुद्ध का रोल किया है, गगनजी मलिक जी, लॉर्ड बुद्धा टीवी का सीधा प्रसारण चालू है. आप क्या कहना चाहेंगे? आज आप यहाँ पर आए हो. आज महापरिनिर्वाण दिन है बाबा साहब का, और मुझे लगता है कि धीरे धीरे ये समय आ रहा है कि बात केवल 6 दिसंबर पे यहाँ पर आने की या 14 अप्रैल की या 14 अक्टूबर की नहीं है. अब समय आ गया है कि सारे बुद्धिस्ट लोग जो भारत के हैं उन्हें एक साथ जुड़ना होगा, और अगर बौद्धमय भारत की वो बात कर रहे हैं तो एक साथ मिलके एक ही साथ इकट्ठे होकर आगे बढ़ना होगा. तभी ही बौद्धमय भारत बन पाएगा, तभी बाबा साहब का सपना पूरा हो पाएगा. यही प्रार्थना करने के लिए, यही श्रद्धांजलि चढ़ाने के लिए आज मैं यहाँ पर चैत्यभूमि आपके साथ हूँ. उम्मीद करता हूँ सब लोग जुड़ेंगे और मिलकर काम करेंगे. युवाओं को क्या संदेश देंगे आप? युवाओं को यही कहूँगा कि जो बाबा साहब ने कहा है, शिक्षित बनना सबसे ज़्यादा ज़रूरी है. अपने कॉन्स्टिट्यूशन को अच्छे से जाने, अपने राइट्स को जाने और मिल के एक दूसरे का साथ देकर आगे बढ़ें, तो मुझे लगता है कि बहुत बड़ा बदलाव आ सकता है. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि हा आमच्यासाठी अत्यंत दुःखाचा दिवस असला तरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की दलितांच्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची प्रेरणा, स्फूर्ती येते. आणि बाबासाहेबांचं महाकार्य जे आहे हे या देशासाठी त्यांनी केलेलं आहे. बाबासाहेबांनी विश्व शांतीसाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. त्याचबरोबर या देशाचं संविधान लिहून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांना सातत्यानं मान्य होती. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या न्यायासाठी संघर्ष करत असले तरी आपला देश एक राहिला पाहिजे. आपल्या देशातल्या प्रत्येक जातीच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, हीच भूमिका देशाच्या संविधानामध्ये मांडण्यात आलेली आहे. आणि देशाच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव साऱ्या जगामध्ये आहे. एक तर आज बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करत असताना आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा गर्व आहे. त्यांच्याबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेसाठी सातत्यानं प्रयत्न करत होते, तो रिपब्लिकन पक्ष चालवण्याची संधी माझ्यावर आलेली आहे. आणि सर्व देशामध्ये बाबासाहेबांचा पक्ष, निळा झेंडा जो आहे हा पोचवण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी केलेलं आहे. आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी यांनी मला संधी दिलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आमचं एवढंच उत्तर आहे की संविधानाला राजकारणात आणू नका, बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणात आणू नका. बाबासाहेब आंबेडकर तर सर्वांचे होते, तुमचे होते, आमचे होते, त्यांचे होते, यांचे होते. देशात 140 कोटी लोकांचे बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यामुळं त्यांच्यावर सर्वांचा अधिकार आहे. पण मिसगाईड करण्यासाठी त्याचा उपयोग करू नका अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आणि आमच्या महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे. या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हा जो खोटा प्रचार होता तो प्रचार एवढा चालला नाही. आणि दलित आणि आंबेडकराईट लोकांनी प्रचंड मतदान जे आहे ते महायुतीला केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी आमची महायुती आहे या महायुतीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळालेलं आहे. आणि सरकार काल स्थापन झालेलं आहे. आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजासाठी काम करत राहणार आहे. आणि महाराष्ट्राचा विकास हाच आमचा आहे ध्यास, महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास. आणि त्यासाठी आमचं सरकार माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, RPI आणि आम्ही तर सगळेजण या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी असतील, दलित असतील, आदिवासी असतील, OBC असतील, मराठा असतील, ब्राह्मण असतील,
सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी हे सरकार काम करत राहील अशा पद्धतीची अपेक्षा आहे। आणि मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना देशातल्या तमाम जनतेला, दलितांना मी एवढंच नम्र निवेदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष जीवन ठेवण्याचं काम, तो प्रत्येक जाती धर्माच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि त्यासाठी बाबासाहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, याचा मला पूर्णपणे अभिमान आहे। जय भीम, जय भारत। ठीक आहे। शपथविधी झाला असताना महाविकास आघाडीकडनं म्हणजे विरोधकाकडनं एकही नेता शपथविधीला हजर राहिला नाही। महाविकास आघाडीचे एकही नेता उपस्थित राहिले। हा महाविकास आघाडीचा नेता उपस्थित राहिला नाही कारण त्यांच्या मनामध्ये मोठा राग आहे। त्यांच्या मनामध्ये आमच्या विजयाबद्दल फार मोठा राग आहे, पण आमच्या मनामध्ये विकासाची आग आहे। म्हणजे आम्हाला या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे जे अप अँड डाऊनचे जे वातावरण असतं ते असतं। महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि आता EVM मशीनवरती सवाल उचलून ते ते अशा पद्धतीचं राजकारण करतायत। आणि कालच्या शपथविधीला सगळ्या अपोजिशननी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित राहायला हवं होतं आणि ते उपस्थित राहिले नाहीत। याचा अर्थ त्यांना बाबासाहेबांची लोकशाही मान्य नाही आहे आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक आहेत, संविधानाचे विरोधक आहेत, असा महाविकास आघाडीवर आमचा आरोप आहे। तो आज बाबासाहेब आंबेडकर जी का 68वां महापरिनिर्वाण दिन यहाँ मुंबई में हो रहा है। मुंबई में नहीं, पूरे भारत में नहीं, पूरे दुनिया में बाबा साहब अम्बेडकर जी की डेथ एनिवर्सरी जो है, महापरिनिर्वाण दिन जो है, ये दिन होता है और यहाँ लाखों की संख्या में लोग यहाँ पूरे देश भर से आते हैं। और आज बाबा साहब अम्बेडकर जी के संसद भवन में जो बाबा साहब की प्रतिमा है, स्टैचू है, वहाँ भी राष्ट्रपति से लेकर उपराष्ट्रपति, प्रधानमंत्री, लोकसभा के स्पीकर है, बहुत सारे मिनिस्टर है, मेंबर ऑफ पार्लियामेंट्स है, विरोधी दल के भी नेता लोग हैं, ऐसे कई लोग और अम्बेडकरी जनता बड़ी संख्या में वो आती है। और आज बाबा साहब को अभिवादन करके मैं यहाँ पहुँचा हूँ और मैं हर साल दिल्ली में भी रहता हूँ और यहाँ भी चैत्य भूमि के लिए मैं इसलिए आता हूँ कि बाबा साहब अम्बेडकर ना होते तो हमारा क्या होता। बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें जगाया है, बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें प्रेरणा दी है और बाबा साहब अम्बेडकर जी का जो विचार है, जय भीम का जो विचार है, उस विचार को लेकर हम आगे बढ़ रहे हैं। तो बाबा साहब अम्बेडकर जी ने देश को लोकतंत्र दिया है, बाबा साहब अम्बेडकर जी ने देश को संविधान दिया है, बाबा साहब अम्बेडकर जी ने सारे देश को अखंड भारत की संकल्पना को मजबूत करने का ऐलान किया है। और इसीलिए बाबा साहब अम्बेडकर जी की विचारधारा पर प्रेम करने वाले भारत में सभी लोग हैं। और मैं इतना बताना चाहता हूं कि बाबा साहब का संविधान हर एक को मंजूर होना ही चाहिए। नरेंद्र मोदी जी बाबा साहब अम्बेडकर का संविधान मजबूत कर रहे हैं और संविधान को माथा टेकर उन्होंने शपथ लिए है और हर बार वो संविधान की बात करते हैं, लेकिन उनके ऊपर आरोप लगाने का जो प्रयत्न होता है ये बिल्कुल बेबुनियाद है और संविधान को राजनीति में नहीं लाना चाहिए। संविधान तो सबका संविधान है, सत्ताधारी पार्टी का संविधान है, अपोजिशन का संविधान है, वोटर्स का संविधान है और देश हर नागरिक का संविधान है। तो इसीलिए मुझे लगता है कि इसी तरह की राजनीति नहीं करना चाहिए। और कल जो शपथ ग्रहण हुआ है, इसमें महाराष्ट्र में संविधान को बदला जाएगा, इसी तरह का प्रचार महाविकास आघाड़ी की तरफ से हुआ था, लेकिन जनता ने उसको नकारा है। जनता ने हमारे महायुति को बहुत सारा वोट दिया है, हमारे अपेक्षा से भी ज़्यादा 65.39% वोटिंग यहाँ महाराष्ट्र में हुआ। और लाडली बहना हो, दलित हो, आदिवासी हो, बुद्धिस्ट हो और हमारा OBC समाज हो या मराठा समाज हो, सभी समाज ने हमारे महायुति को बड़ा सपोर्ट किया है। और इसीलिए कल माननीय देवेंद्र फडणवीस जी और एकनाथ शिंदे साहब और अजीतदादा पवार जी, इनके नेतृत्व वाली जो सरकार है, ये सरकार कल स्थापित हुई है। और ये सरकार महाराष्ट्र को मजबूत करने के लिए, महाराष्ट्र के हर व्यक्ति को न्याय देने के लिए, चाहे हिंदू हो, मुसलमान हो या सिख हो, ईसाई हो, बुद्धिस्ट हो, कोई भी जाति धर्म का आदमी हो, सबको न्याय देने के लिए हमारी सरकार काम करती रहेगी। किसान हो, झोपड़पट्टी का आदमी हो, गरीब आदमी हो, मजदूर हो, सबके लिए न्याय देने का काम
माननीय देवेंद्र फडणवीस जी की सरकार करेगी, ऐसा मुझे पूरा विश्वास है। और हमारे दलितों के जो सवाल है इसके तरफ भी ज़्यादा से ज़्यादा सरकार तरफ से ध्यान दिया जाएगा और महाराष्ट्र का विकास करने के लिए नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम महाराष्ट्र को नंबर 1 पर लाने का प्रयत्न करेंगे। और मेरी आरपीआई जो पार्टी है ये पार्टी महायुति के साथ है और अभी जब सत्ता का जो भागीदारी है रिपब्लिकन पार्टी को देने का वादा माननीय देवेंद्र फडणवीस ने किया है। मैं दिल्ली में माननीय अमित शाह और जेपी नड्डा साहब को मैं मिला हूँ और रिपब्लिकन पार्टी का योगदान विधानसभा के चुनाव में बहुत बड़ा रहा है, इसीलिए रिपब्लिकन पार्टी को सत्ता में भागीदारी मिलनी चाहिए। ये मांग हमने की थी और वो जरूर मिलेगी, ऐसा विश्वास हमें माननीय देवेंद्र फडणवीस जी ने भी दिया है, माननीय अमित भाई और जेपी नड्डा साहब ने भी दिया है। तो जरूर हमारे पार्टी का एक चेहरा हमारे मंत्रिमंडल में जरूर होना चाहिए, ये भी हमने मांग किया है और वो पूरी हो जाएगी, ऐसा मुझे पूरा विश्वास है। मला वाटतं की राहुल गांधींना कोणत्या विषयावर आंदोलन करायचं तो त्यांना अधिकार आहे, पण मला वाटतं की या राजकारणामध्ये ईव्हीएम मशीनला आणू नये। राहुल गांधींना माझा सवाल एवढाच आहे की ईव्हीएम मशीन काय नरेंद्र मोदींनी आणलेली नाही आहे, ही ईव्हीएम मशीन आपल्या कार्यकालामध्येच आलेली आहे आणि ईव्हीएम मशीन तुम्हाला बदलायची असेल तर तो बदलण्याचा निर्णय इलेक्शन कमिशन घेऊ शकते। आम्ही बॅलेट पेपरवर सुद्धा निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत, पण आता तुम्हाला ज्यावेळेला लोकसभेमध्ये एवढ्या जागा मिळाल्या त्यावेळेला मशीन चांगलं होतं, त्यावेळेला आम्ही काय मशीनवरती आरोप केला नाही। आमचा आरोप तुमच्यावर होता की तुम्ही आम्हाला चुकीच्या पद्धतीने लोकांना मिसगाईड केलं, आम्ही ईव्हीएम मशीनला मध्ये आणलं नाही, आम्ही संविधानाला मध्ये आणलं नाही, पण तुम्ही मात्र संविधानाला मध्ये आणलं आणि आता ईव्हीएम मशीनला आपण याच्यामध्ये आपण आणत आहात। तर राहुल गांधी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दलितांच्या प्रश्नासाठी यात्रा काढावी, ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं यात्रा काढून मला वाटतं की त्याचा काय फायदा होणार नाही आहे। लोकसभेमध्ये जरूर तुम्हाला फायदा झाला, पण तेवढा फायदा झाला नाही की तुमची सत्ता या देशामध्ये आलेली नाही आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे सक्षम असणारं नेतृत्व आहे। आमची जी महाराष्ट्रातली महायुती आहे, देशामधली जी एनडीए आहे, ही एनडीए ताकदवार एनडीए आहे आणि 2029मध्ये सुद्धा आम्ही नक्की चांगल्या मताने आम्ही सत्तेवर येऊ असा मला विश्वास आहे आणि राहुल गांधी यांनी यात्रा काढत राहावं, आम्ही सत्तेवर येण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता संविधानिक मार्गाने जी आहे महायुती चालणार आहे, संविधानिक मार्गाने महायुती चालणार आहे, मग आता एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारच्या घोषणांची गरज आहे का महाराष्ट्राला? मला वाटतं की इलेक्शनमध्ये बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचा नारा योगी आदित्यनाथजींनी दिला होता आणि तो असा होता की हम बटेंगे नहीं तो कटेंगे कैसा, मतलब हम बटेंगे नहीं आणि सर्वांनी एक राहिलं पाहिजे। मोदी साहेबांनी नारा दिला की एक आहे तो सेफ आहे, तर अशा पद्धतीनं मला वाटतं की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, त्यामध्ये जाती धर्माचा विषय अजिबात नाही। आमच्या महायुतीला मानणारे, आमच्या एनडीएला मानणारे, नरेंद्र मोदीजींना मानणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे। ज्या पद्धतीनं 2014मध्ये 19मध्ये या सगळ्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे, त्या लोकांनी आपापसामध्ये फूट पाडू नये, तर आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं असा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। कुठल्या धर्माच्या संबंधामध्ये हा नारा अजिबात नव्हता आणि मला असं वाटतं की आता आम्ही सगळेजण आम्ही पुढे चाललेलो आहोत, सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस अत्यंत सक्षम असले मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा 2.5 वर्षाचा अनुभव आहे। एकनाथ शिंदे नाराज नव्हते, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या, पण एकनाथ शिंदे अत्यंत दिलदारपणे या मंत्रिमंडळामध्ये सामील झालेले आहेत आणि ते मुख्यमंत्री असतानाही डेप्युटी सीएम पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। अजितदादा यांनाही चांगला अनुभव आहे डेप्युटी सीएमचा, गेले 5-6 वेळेला ते डेप्युटी सीएम राहिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालेलं आहे हे सरकार हे सर्वांचं सरकार आहे, सर्वांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे आणि हे सरकार विकासाच्या दिशेनं पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे। पूरे भारत में ईवीएम को खत्म करके बैलेट पेपर पे इलेक्शन की मांग करते हैं, तो मुझे लगता है कि अगर मांग करते हैं तो मेरा सवाल उनको हो जाएगा। मुझे लगता है कि बैलेट पेपर पर ही चुनाव होता था, लेकिन बैलेट पेपर पर काउंटिंग के लिए बहुत टाइम लगता था।
नहीं, बैलेट पेपर पर ही चुनाव होता था, लेकिन इन लोगों ने मशीन लाई है, और अगर बैलेट पेपर पर करना है तो इसके लिए हमारा विरोध नहीं है। बैलेट पेपर पे नहीं, अगर बैलेट पेपर पर हमारी मांग नहीं है, हमारा ईवीएम मशीन पर विश्वास है, हमारा ईवीएम मशीन पर विश्वास है। उनको जब ज़्यादा सीटें मिली, अरे हमारा सुनो ना अभी, मैंने तो ईवीएम मशीन पर हमारा बिल्कुल सवाल नहीं है, लेकिन अगर ईवीएम मशीन उन्होंने लाई थी और जब उनको ज़्यादा सीटें मिली तब हमने ईवीएम मशीन पर सवाल नहीं उठाया था, हमने सवाल उठाया था उनके इशू पर उठाया था। इसीलिए मतलब ये रोने का काम कर रहे हैं। जब उनको ज़्यादा सीटें मिलती है तो ईवीएम मशीन अच्छी होती है, जब हमको ज़्यादा सीटें मिलती है तो ईवीएम मशीन खराब होती है। ये तो मतलब रोने का काम इन लोगों का है। तो भी ठीक बात है, भविष्य में बैलेट पेपर पर भी अगर चुनाव होता है तो उसके लिए भी हमारी तैयारी है। इलेक्शन कमिशन उसके बारे में निर्णय ले। आपण बघत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी विविध पक्षाचे नेते मंडळ या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आमच्या लढाऊ नेत्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष संगीताताई आठवले या ठिकाणी आलेले आहेत। ताई, आपण या ठिकाणी आलेला आहात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, तर आपण म्हणजे काय संदेश देणार आहात म्हणजे आपल्या महिला भगिनीला आणि जनतेला? 6 डिसेंबर चैत्यभूमी हे ऊर्जास्थान, प्रेरणास्थान आणि स्फूर्तिस्थान आहे। इथे आल्यानं आलेलं नैराश्य, गमावलेली हिंमत कदाचित इथे परत मिळू शकेल आणि खऱ्या अर्थानं भारतातल्या तमाम भीमानुयायांना, भारताच्या नागरिकांना म्हणेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात्मक जे शस्त्र दिलेलं आहे त्या शस्त्राचा खऱ्या अर्थानं वापर करावा आणि संविधानात्मक आपण आपले हक्क मागून मिळते ती भीक हक्क हे ओरबाडूनच घ्यावे लागतात। त्या अनुषंगानं महामानवांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एवढंच म्हणेन, जरी दुःखाचा डोंगर कोसळला असेल तरी बाबासाहेबांचे विचार, त्यांची प्रेरणा, त्यांचं संविधान आपल्या समवेत आहे याचं भान ठेवून आपण आगामी काळामध्ये होणाऱ्या राजकीय सामाजिक बदलामध्ये स्वतःच्या मतामेंदूशी आपण ठाम राहूया एवढीच अपेक्षा बाळगते। खास करून आपण एक आक्रमक महिला आहात, तर महिलावर होणारे अत्याचार हे अत्याचार कुठंतरी थांबले पाहिजे। तर म्हणजे कुठं प्रशासन कमी पडते का समाजामधील जागृतता कमी पडते? उदासीनता, मग ती उदासीनता जनमानसामध्ये असेल, राजकीय असेल, राजकीय उदासीनता बऱ्यापैकी होती आहे आणि आज माणूस बऱ्यापैकी आत्मविश्वास गमावून बसलेला आहे। एकमेकावरती आरोप करण्यामध्ये तेही धारिष्ट कदाचित गमावून बसलेला आहे। परिस्थिती नाजूक असल्याने बदल घडेल ही अपेक्षा बाळगूया आणि संविधानात्मक आपण महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी समाज म्हणून एकसंघ राहणं ही काळाची गरज ओळखून सर्व जात, धर्म, पक्ष, पंथ यांनी खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्नावरती, सामाजिक विषयावरती होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती खऱ्या अर्थानं एकसंघ राहावं। पक्ष हा नंतरचा विषय, राजकारण हा नंतरचा विषय, पण सामाजिक बंध हा सर्वप्रथम आहे। त्याला प्रमाण म्हणून एकसंघ राहिलं तर कदाचित या अन्याय अत्याचाराला आपण बिमोड करण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी आपण यशस्वी होऊ। आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीवरती हे लाईव्ह प्रसारण बघत असताना आपण बघत आहोत की या ठिकाणी कालपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हा लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी बघत आहोत। ताई, आपण कुठून आलात? औरंगाबाद, संभाजीनगर। किती वेळ झालं तुम्ही लाईनमध्ये? सकाळी 5 वाजल्यापासून। 5 वाजल्यापासून तुम्हाला थकवा वगैरे जाणवला काय? काही नाही। मग आता तुम्ही या ठिकाणी काय घेऊन जाणार आहात? दीक्षाभूमी इथून दर्शन ते घेऊन जाणार। दर्शन घेऊन जाणार? दर्शन तर देवळामध्ये असते, म्हणजे इथं तुम्ही काय घेऊन जाणार आहेत? वंदना ते। ठीक आहे ताई, तुम्ही? ठीक आहे, तुम्ही कुठून आलात? औरंगाबाद। किती वेळ झाला तुम्ही लाईनमध्ये? आम्ही सकाळी 3 वाजल्यापासून लाईनमध्ये। मग तुम्हाला मध्ये काही भेटलं का, काही पाणी वगैरे? आलकडे आल्या भेटलं। ठीक आहे, चालतं, बघूया। देताय तुम्ही? BMCचे? ठीक आहे, ठीक, काय हरकत आहे, द्यायला काय हरकत? ठीक आहे ताई, जय भीम।
मी पुण्यावरून आलो आहे. पुण्यावरून आलात. बरं, किती वेळ झाला लाईनमध्ये आहेत आपण? आम्ही सकाळी 3 वाजता लागलो. 3 वाजल्यापासून. पण तुम्हाला या ठिकाणी सोयी सुविधाचा म्हणजे अभाव वाटला का? काय काय वाटलं तुम्हाला इथं 3 वाजता? खूप चांगली सुविधा आहे या ठिकाणी. पाणी भेटते मुलांना, म्हणजे खाणेपिणे सगळं भेटते, व्यवस्थित केलेलं आहे या ठिकाणी. बरं बरं, ठीक आहे. जय भीम. आपण मी नाशिकवरून आलो आहे. किती वेळ झाला लाईनमध्ये? सकाळी 6 वाजता लाईन लावलेली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून लाईन इथे. बरं, तर आपण एवढ्या वेळ लाईनीमध्ये लावून आपण काय काय घेऊन जाणार आहात? इथून बाबासाहेबांची हे घेऊन जाणार आहे आपण, जे बाबासाहेबांनी केलेले आहे. आणि सगळ्यात मेन तर याच्यामध्ये मध्ये माणसं लई शिरून आम्हाला सगळ्याचपासून ये सकाळपासून माणसं मध्ये शिरतात. ठीक आहे, धन्यवाद. ताई, आपण कुठून आला? आम्ही नांदेडून आलेलो. बरं, किती वेळ झाला लाईनमध्ये आपण? सकाळी 6 वाजल्यापासून. 6 वाजल्यापासून. बरं, आपण एवढ्या लाईनमध्ये आहात, तर आपण नेमकं काय घेऊन जाणार आहात इथून? इथून प्रेरणा घेऊन जाणार. काय हे करायचं नाही आपलं, काय शांतीनं सगळ्याला हे सांगायचं. काही आपलं जास्त खोटं बिटं नाही बोलायचं. आपण बघत आहोत की गेले सकाळी 3 ते 6 वाजल्यापासून या ठिकाणी लाईनमध्ये आपले बौद्ध बांधव आपल्या मुक्तिदात्याला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. ताई, जय भीम. आपण कुठून आला? आम्ही नांदेड जिल्ह्यामधून. हो, जयश्री दिलीप दामोदर. आपण ताई कशासाठी या ठिकाणी आला? डॉक्टर बाबासाहेबांच्या दर्शनासाठी. दर्शन तर देवळामध्ये असतं, मग इथं तुम्ही काय घेऊन जाणार आहात? बेलफूल, हे फुलं, मेणबत्ती, उदबत्ती. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी अनेक मान्य. जय भीम. जय भीम सर. कुठून आला? परभणी, पालम तालुक्यातून. तर किती वेळ झाला तुम्ही लाईनमध्ये आहात? सकाळी समजा 5 वाजल्यापासून. 5 वाजल्यापासून. बरं बरं, मग आपण इथं काय काय घेऊन जाणार आहेत? आपण बाबासाहेबांचं दर्शन घेऊन जाणार, त्याचे अभिवादन करण्यासाठी आलो. अभिवादन करण्यासाठी. आधी 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 तुम्ही बापा किती वाजले होते? आपण लागलो ते 12. बारामतीमध्ये. हो. मधून आलात. मग किती वेळ झाला लाईनमध्ये? 12 वाजल्यापासून. 12 वाजल्यापासून आहे. हो. मग आता इथं तुम्ही आलात कशासाठी? दर्शन आलं. दर्शन आलं. हा, मग दर्शन तर देवळात बी भेटतंय. नाही तर पाय आला. हा, म्हणजे बाबासाहेबांच्या दर्शनाला. हो. नांदेडून आलो आम्ही. नांदेडून आलाय का? बरं बरं. काय नाव तुमचं? राहुल पुंजाराम इंगोले. हिंगोली. बरं, ते कशासाठी आलात आपण? चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी. बरं, मग आता तुम्ही इथून काय घेऊन जाणार आहे? काहीतरी प्रेरणा घेऊन जाईलच ना. ओके, धन्यवाद. काही थकवा वगैरे जाणवतो का? आता बाबाला नाही थकवा आला तर आपल्याला काय येणार आहे? बाबाला थकवा आपला आला असता तर आपल्याला असता. माझा आसराबाई बळीराम ढोबळे. कुठल्या तुम्ही? बीडची. बीड जिल्ह्यामध्ये कुठलं गाव? बीड जिल्ह्यामध्ये इड होतं. इड तालुका गेवराई? नाही, केज. तुम्ही इथं मुंबईमध्ये राहता का गावाकडून? मुंबईमध्ये. किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे? मला आता 40 वर्ष होते. 40 वर्ष झाले. इतर ह्याच्यानंतर तुम्ही काय करतायत? काय आम्हाला बाबाची सेवा करायची. हायपर्यंत जवळ आहे तवर बाबाची सेवा करायची. बाबानं आपलं जेवढं दाखवलं तेवढं आपल्याला करून दावायचं. दीदी, तू कधीपासून आहे? मी आजपासूनच जॉईन. म्हणजे किती वेळ झाले? मी पण 8 वाजल्यापासूनच. 8 वाजल्यापासून. मग तुला काय जाणवलं की याच्या 8 वाजल्यापासून तुला एवढे लाखोचे जनसमुदाय अतिशय शिस्तबद्ध नेतो? मग तुला काय प्रेरणा मिळाली इथून? म्हणजे आता एवढे जण म्हणजे बाबांचे एवढे प्रेरणा, म्हणजे त्यांना बाबांना एवढं मानतात की लांबून वेगवेगळ्या गावातून आलेत. नाही, मान्य. म्हणजे बाबाला डोक्यात घ्यायचं का डोक्यावर घ्यायचंय? डोक्यात घ्यायचं. डोक्यात घ्यायचं म्हणजे काय करायचं? बाबांचे जेवढे पण शिस्त आहेत ते आपल्याला पाळायचे. जेवढे बाबांनी शिकवण दिली ते आपल्याला घ्यायचे. मग तुला भविष्यामध्ये तुला काय व्हायचंय? मला आता एअर होस्टेस व्हायचं. एअर होस्टेस व्हायचं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तुला? अभ्यास. तर तुला शुभेच्छा आहेत. आपलं नाव? मीनाबाई नामदेव येंगळे. आलात आपण? सुकडी गाव आहे, मुक्ताईनगर तालुक्यात. मुक्ताईनगर. बरं, किती तासापासून आपण लाईन मध्ये? 8 वाजल्यापासून लाईन मध्ये. बरं, तुम्हाला येताना काय त्रास झालाय? नाही. नाही. तुमच्या म्हणजे काही धक्काबुक्की वगैरे काही नाही. काही तुम्हाला आतमध्ये पाणी वगैरे काही सगळं मी भेटलं आम्हाला. बरं, मग इथून तुम्ही काय घेऊन जाणार आहेत? आम्ही आता खुशी घेऊन जाऊ. आमच्या मनाची शांतता झाली आमच्या मनाला. खुशी आणि शांतता. आणखीन काय? तुमच्या मुलं काय करतात?
मग मुलगा शाळा शिकतोय. कितवीला आहे? मुलग्याचं D.Ed झालाय. D.Ed झालंय. मग तो नोकरीला आहे का नाही? D.Ed झाले. मग बेकारी याला कारणीभूत कोण आहे? तुमचा मुलगा D.Ed झालेला आहे, त्याला नोकरी नाही, याला कारणीभूत कोण आहे? बोला कोण आहे? सरकार असं कोण आहे? सरकार आहे. बरोबर आहे ना. ते टी पास नाही होता असं नाही, काय काही माही काढतच राहता की हे पास करा ते पास करा, सगळं काढता. हा ताई, आपण मी अमरावतीवरून आलेले आहे. बरं, किती तास झाले? मी 8 तास झाले इथं लाईनमध्ये. आपण म्हणजे इथून काय घेऊन जाणार? मी इथून बाबासाहेबांनी मूलमंत्र दिलेला आहे, शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरं, तर आपण म्हणजे काय करतो? आपण व्यवसाय काय आपला? मी एक शिक्षिका आहे. शिक्षिका आहे. म्हणजे कुठल्या याला, गव्हर्नमेंटला का लहान मुलांना शिकवते. बरं, हां. बरं, या ठिकाणी समतक सैनिक दलाच्या एक ताई आहेत. हा, त्याही आपल्याशी या ठिकाणी संवाद साधतात. हा ताई, जय भीम. जय भीम. जय भीम. लता माने. कुठून आलात आपण? चिंबूरवरनं. बरं, काय हे समता सैनिक दलाचं काम करत असताना आपल्याला म्हणजे पुण्य आहे, मला आवड आहे म्हणून आम्ही करतो ते. किती तासापासून आपण हे करताय? 3 दिवस झाले, आज रोज येतो. 3 दिवस झालं रोज येतो. असतं आपण सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत. काय तुम्हाला म्हणजे कशा प्रकार किती आम्ही सेवा करतात आणि आपल्याला कशा प्रकारचे लोक या ठिकाणी भेटत आहेत? समध्या जातीची आहे ती, समधी लोक चांगली आहे ती. एवढं वजन पाज घेऊन लोक 10 दिवस बाबासाहेबाच्या पुण्यामुळे 10 दिवस आज गाड्या फ्री आहेत. त्या लोक येणं जाणं करते ते. किती आहे का कुठं असं? एकदम चांगलं पाणी आहे, किती व्यवस्था आहे यांची. ह्यांना चांगलं आवडते म्हणून दरवर्षी एवढी गर्दी असते. शासनाने या ठिकाणी चांगल्या सुविधा दिल्यात का? हां, दिल्या त्या चांगल्या सुविधा दिल्या त्या. आम्ही पण सेवा चांगली करतो. हां, आहे का नाही? जय भीम. जय भीम. आपण कुठून आलात? जय भीम. जय भीम. आम्ही सांगलीवरून आलोय. आपलं नाव? धनंजय आठवले. बरं, तर आपण या ठिकाणी काय म्हणजे किती वर्षापासून येत? आता मी पहिल्यांदाच आज आलोय. हे आमचे भाऊ मोठे आहेत, हे येतात दरवर्षी. ह्यांनी मला आज पहिल्यांदाच घेऊन आलेत. बरं, आपण काय या ठिकाणी काय प्रेरणा घेऊन जाणार? चांगली प्रेरणा म्हणजे बाबासाहेबांनी आज आपल्याला जे काय आपण जे माणूस आहे ते माणूस म्हणून जगायची जी ताकद दिल्या, ती प्रेरणा आपण त्यांची पुढे चालवायची आहे. जय भीम. सूर्य कुमार जायसवाल, नाला सपारा, सागपाड़ा ईस्ट से, और हर साल आता हूँ यहाँ पे दीक्षा भूमि पे, और यहाँ से सीख लेके जाता हूँ. चैत्य भूमि पे आता हूँ और यहाँ सीख लेके जाता हूँ. शिक्षित बनो, संगठित हो, संघर्ष करो के मार्ग पे हम अपना जीवन बिताएंगे. नाला सपारा. हम लोग हर साल आते हैं यहाँ पे. तो कितना टाइम आप लाइन में खड़े रहे? अभी 4 से 5 घंटा मुझे हुआ. पापा तो मॉर्निंग से 3 बजे से आए हैं, तब से लाइन में लगे हैं. आपको कुछ तकलीफ होगी? नहीं, कुछ भी तकलीफ नहीं, बहुत आराम से आए हैं, कोई तकलीफ नहीं. बताइए अपन. अरे सुबह 6 बजे लाइन लगाई. कहाँ से आए? नाला सुपारा से. कौन आए? हाय, 2 बेटे हैं, आदमी है मैं. तो यहाँ से क्या लेके जाएंगे आप? यहाँ से क्या लेके जाएंगे? बाबा साहब का आशीर्वाद लेके जाएंगे. बाबा साहब का आशीर्वाद लेके जाएंगे. जय भीम. नमो बुद्धाय. आपका नाम? संजय कुमार जायसवाल. तो आप कितने टाइम यहाँ? अभी लमसम हम लोग 7 बजे से लाइन लगाए हैं. 10 बजने मतलब 10 घंटा होने वाला हम लोगों को. तो आप यहाँ से क्या प्रेरणा लेके जाएंगे? प्रेरणा ये है कि बाबा साहब के यहाँ पर आए, उनको विनम्र श्रद्धांजलि देने आए हैं, और यहाँ से हम लोग कुछ सीख के जाते हैं. मतलब बाबा साहब ने हमारे लिए इतना किया है कि जिसकी वजह से हम लोग यहाँ पे आते हैं. क्या करते हो? मैं ऑटो ड्राइवर हूँ. ऑटो ड्राइवर. तो आपके बच्चों को आप क्या करेंगे? मेरे बच्चों को मैं अभी पढ़ा रहा हूँ. अभी भाई वो तो उनके ऊपर है कितना वो पढ़ने में रहते हैं नहीं रहते हैं. कोशिश करते हैं हम लोग. जय भीम. आप कहाँ से? मैं हूँ यूपी जौनपुर से. यूपी से आए हो? हाँ. यूपी से आए हो? यूपी से आए. 2-4 दिन नाला सुपाड़ा है, मेरे रिश्तेदार हैं वहाँ पर रहते हैं. हाँ. तो कितना घंटे से आप ये लाइन में? सुबह 4 बजे भोर से. 4 बजे. कौन है आपके साथ? मेरी बेटी है, मेरी भांजा है, मेरी वाइफ है, मैं हूँ, मेरे भाई है. तो आप यहाँ से क्या लेके जाएंगे? यहाँ से तो हमको बहुत कुछ लेके जाना है. बाबा साहब के विचारों को, बाबा साहब को जो हमको दिए हैं, उनको सबको हम अच्छे से जानते हैं, और ये सब देख के और उनके अच्छे से गहराई से समझेंगे उनके बारे में.
उत्तर प्रदेश भारताच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी आले, तर अतिशय शिस्त पद्धतीनं या ठिकाणी ते आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करत आहेत. कॅमेरामन सौरव डाबरेचं लॉर्ड बुद्धा टीव्हीसाठी विनोद चांदमारे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.